मावशी मी प्रेग्नेंट आहे. स्वीटू स्वीटू तुला माहित नाही स्वीटू, तू आज जगातली किती मोठी आनंदाची बातमी दिली आहेस मला. स्वीटू मी हाची होणार, एक आपल्या घरात छोटासा गोटासा ओम येणार किंवा अशी गोडुली अशी स्वीटू येणार. काय बातमी आहे? का मला हे पार्टीत कळतंय? या आपल्यातल्या गोष्टी आहेत ना स्वीटू, या सगळ्यांसमोर मला तू का ग्रांटेड धरतेस? मला सगळं तुझ्या मर्जीने नाही करणार आहे मी स्वीटू, आणि ही गोष्ट तर नाहीच, अजिबात नाही. आयुष्याच्या ह्या चौकटीत तुला एकटं उभं राहिलेलं पाहिलं आणि 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 मला माझी चूक लक्षात आली स्वीटू. तो जो क्षण तू घालवलास तो शेवटचा. यापुढे प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत असेल आणि ह्या पुढचा प्रवास आपल्या दोघांचा असेल. मी तुला तयारीत मदत करतो. काही गरज नाहीये. का नाही? तुला मला मदत करायची. हा तुला मला मदत करायची. हा करायची. कॉफी तुझी. हा पी, मला मदत कर आणि ऑफिसला जा. ऑफिसला उशिरा जाणार आहे आज मिसेस खानविलकर. कशाला? मेरा प्रोटीन. सॉरी. तिळाचे लाडू तर तुला छान बनवता येतात ग. स्वीटू बघ, मी सगळीकडे शोधून आले. मम्मा शुद्धीवर आली, तिने डोळे उघडून बघितलं. सो आर यू हॅपी? ऍक्च्युली तू कुठे असं सारखं विचारते. स्वीटू कुठे? मला स्वीटूला बघायचंय, मला स्वीटूला भेटायचंय. कशी आहे ती? 100 प्रश्न विचारले आणि तू इथेस. सगळे किती काळजीत होते. तुला फोन करता तू उचलत का नाहीयेस फोन? मालिका ताई, हा आता शकू अशी बऱ्या आल्या, आता घरी येतील. मग त्यांची काळजी घ्या, त्यांना जपा. हो, त्यांची काळजी घ्या म्हणजे? मी निघते. मी आता नाही थांबू शकत इकडे. एक मिनिट, कुठे चाललीस तू? ही बॅग घेऊन एक घर सोडून? एक मिनिट. ओम तुझ्यावर चिडलाय, मान्य आहे, पण त्यामुळे लगेच हे? मालिका ताई, ओमचं चिडणं स्वाभाविक आहे. म्हणजे मी शकू मावशींबद्दल त्याच्यापासून सगळं लपवलं, तुमच्यापासून लपवलं. हो, हे चुकीचंच आहे 100%. त्यामुळे त्याचा राग रास्त आहे. पण तो म्हणाला की त्याने मला निवडून चूक केली आहे, माझ्यावर प्रेम करून चूक केली. हे मान्य करून मी कशी राहू या घरात? अगं असं काय करत? मला नाही राहता येणार.
मी जाईन. असं काय बोलतेस स्वीटू? आता आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. इतक्या मोठ्या आजाराशी झुंज देऊन मम्मा परत आली आहे. मग आता हे तू आणि काय बोलतेस? तुमचं प्रेम ही चूक असू शकते का? तुझ्या डोळ्यात दिसतंय तुझं ओमवरचं प्रेम आणि ओमच्या डोळ्यात दिसतं त्याचं तुझ्यावरचं प्रेम. तुमचं एकमेकांवर प्रेम नसतं तर इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकमेकांसाठी उभे राहिला असतात. एकमेकांच्या हातात हात धरून लग्न केलं असतं तुम्ही. तू इथे घरी आलीस फक्त ओमची बायको म्हणून नाही, इथल्या सगळ्यांची मनं जिंकलीस. तुझ्यामुळे भरकटलेली मालविका परत आली. तू म्हणतेस तुमचं प्रेम चुकीचं आहे, मला मान्य आहे. ओम गेले काही महिने थोडासा चिडचिडा झालाय, पटकन रिॲक्ट होतो, वाटेल ते बोलतो, पण म्हणून त्याच्या मनात तसं नसतं. अगं मनात नसतं तर ओठावर आलं असतं का मालविका ताई? नवरा बायकोने जर एकमेकांशी बोलताना विचार करून बोलायचं असेल तर ते नातं कुठलं? झाला असेल तो इन्स्टिंक्टिव्हली रिॲक्ट, पण म्हणून त्याचं प्रेम नाही तुझ्यावर असं कसं म्हणू शकतेस? एक मिनिट, म्हणून तू त्याला लगेच माफ कर, त्याच्याशी स्वतःहून बोल असं मी म्हणणार नाही. पण आता तू फक्त तुझा नाही, बाळाचा पण विचार करायला हवास. हे बाळ जसं तुझं आहे तसं ओमचं पण आहे. अशा वेळी प्रत्येक स्त्रीला असं वाटतं आपल्या माणसाबरोबर आपण राहावं, त्याच्याबरोबर आपला आनंद, आपलं दुःख, आपल्याला होणारा त्रास शेअर करावा. आणि अशा वेळी बाईनी सगळ्यात जास्त आनंदात राहणं आवश्यक आहे. ओमचं सोड, पण आता तू सगळ्यात जास्त आनंदात राहणं आवश्यक आहे. आणि स्वीटू जर ओमला सोडून गेली तर स्वीटू खरंच आनंदात राहील का? प्लीज असं घाईत निर्णय नको ना घेऊ. नाही, मी घाईत नाही ठरवते मालविका ताई काही. मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय, तर तुम्ही मला आता थांबवू नका हा प्लीज. तुझा विचार अर्धवट आहे. हे बघ काय आहे ना, कुणी घरात नसताना तू अशी निघून गेलीस ना, तर मी 100 वेळा म्हटलं ना, मी या स्वीटूला घरातून बाहेर काढून टाकीन, तर सगळ्यांना वाटेल मी तुला घराबाहेर काढलं. मग माझ्यासाठी तरी थांब. तू माझ्यासाठी थांब, मी तुला जाऊ देणार नाही. ओके, 1 मिनिट मालविका ताई, कोणीही तुम्हाला दोष नाही देणार आहे, पण जर ओमला त्रास होत असताना मी या घरात राहिले तर त्या गोष्टीचा दोष मी स्वतःला देईन, म्हणून मला निघून जायचंय. आणि जर माझ्यामुळे ओमला त्रास झाला ना तर मी स्वतःला नाही माफ करू शकत. तो म्हणालाय तो माझ्या बरोबर राहू शकत नाही, त्यामुळे तुम्ही पण मला नका अडवू. आता ऐक ना मामा, माझं जाऊ दे, मला कोणी वाटेल ते बोलू दे. मम्माला घरी येऊ दे ना, मग आपण ठरवूया आज. नको ना ताई, नको, कारण मला ओमला फेस नाही करायचं. मी सांगते त्याला, तो सॉरी म्हणेल तुला. प्रश्न सॉरी म्हणण्याचा नाहीच आहे, प्रश्न सॉरी म्हणण्याचा नाहीये. तुम्ही मला काय म्हणालात आता की तू आनंदात राहिली पाहिजेस. तुझा आनंद महत्वाचा आहे, आपल्या बाळाचा आनंद महत्वाचा आहे. मग मी जर इथे राहिले तर मी आनंदात नाही राहणार. तुमच्या मनात माझ्याबद्दल थोडं जरी प्रेम असेल तर मला जाऊ दे. तू हे बघ, मी तुला नाही जाऊ देणार स्वीटू. तू हे बघ, तू मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नको. तू स्वीटू रमेश थांबा मॅडम ना. आई तू स्वीटू बद्दल काही बोल. तिने जे काही केलंय, ती जे काही वागलीये त्याबद्दल मी तिला कधीच माफ करणार नाही. आपलं घर आहे, आपण सगळे आहोत. मला स्वीटूने सांभाळलंय, माझी काळजी घेतली स्वीटूने. तिला तुझी काळजी असती तर तिने हे असं केलं नसतं. मला सांगितलं असतं तुझ्याबद्दल, तुझ्या आजाराबद्दल. मी चप्पल घातली तिला. शकू, तू शांत राहा ना बाई, तुला त्रास होईल. चिडू नको, सोडू नको. शकू, हा ताई बोल. तू लगेच घरी परत ये. स्वीटू बॅग घेऊन घर सोडून चाललीये. मी तिला समजवायचा प्रयत्न केला, ऐकत नाहीये ती. तू प्लीज घरी ये लगेच.
काय? तू तू ये रे. ओम काय झालं? स्वीटू कुठे? आई आई स्वीटू घरी आहे, पण काय? ती घर सोडून जातीये. मला थांबव. शकू तू शांत हो. मी निघतो. थांब मी पण येते. मी समजावते तिला. त्यांचा संसार आहे. प्रत्येक वेळी आपण मध्यस्थी करायची काही गरज नाही, समजवायची काही गरज नाही. त्यांचं लग्न झालंय ना, त्यांचे प्रश्न ते सोडवतील. आई मी येतो. शांत हो, सगळं ठीक होणार. स्वीटू थांब. सिक्युरिटी थांबवा त्यांना. स्वीटू थांब. स्वीटू आपलं घर सोडून असं कुणी जातं का? मालविकाताई आपलं घर आपल्या माणसांनी आपल्या प्रेमाने बनतं. आणि ओम मालविकाताई तुम्ही शकू मावशींची काळजी घ्या. त्यांचा खूप जीव आहे तुमच्यावर. ऐका माझं. तुम्ही जे झालं ते झालं. तुम्ही त्यांना समजून घ्या आता. आणि जरा प्रेम व्यक्त करायला शिका. ऐक ना, आपल्या भावना व्यक्त करायला तुझ्याकडूनच शिकले ना, पण तुझ्या इतक्या व्यक्त नाही करतायत मला. आणि तुझ्या इतकी मम्माची काळजी नाही घेता येणार मला. तू प्लीज थांब. तू जाऊ नकोस. वेडेपणा करू नको प्लीज. मी इथून जरी गेले ना आता तरी माझं मन इकडेच आहे. अरे ताई प्लीज 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 मला जाऊ दे. तू माझ्यासाठी थांबणार नाहीस? माझ्यासाठी पण नाही. प्लीज प्लीज. मालविकाताई मला माहितीये का, मला खरं तर तुमच्या सगळ्या लग्नाच्या तयारीसाठी असायचं होतं तुमच्या बरोबर. सगळी हळद, मेहंदी, संगीत, तुमचा साखरपुडा मला इथे असायचं होतं. पण मी जरी नसले ना तरी खूप मज्जा करा. खूप धूमधडाक्यात होऊ दे सगळं. कारण माझे रॉकी दादा आहेत ना, त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. छान एन्जॉय करा सगळं. तुम्हाला माहितीये मालविकाताई, मला ना म्हणजे आतापर्यंत आपल्यात जे नातं होतं, मला कधी असं वाटलंच नाही की आपण अशा बोलू, कधीतरी मैत्रिणींसारखं बोलू एकमेकींशी. असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला खूप छान वाटतंय. माझ्याकडून कधी काही चुकलं असेल, काही कमी जास्त झालं असेल तर मला माफ करा. प्लीज ना तू. चुकलं माझं, कमी जास्त झालं माझ्याकडून. त्रास मी दिला तुला स्वीटू. पण तू नाही, ते झालं. आता ते झालं. आता ते नका धरू मनात. आता फक्त सगळ्यांची काळजी घ्या. शकू मावशींची काळजी घ्या. आणि एक मिनिट, हे बघ, तू असं नाही करू शकत. मी ना तुला अजिबात जाऊ देणार नाही. आणि तू माझी नाही मालविकाताई नाही. तुम्ही मला म्हणालात ना की मला आनंदी राहायचंय. मला जाऊ द्या. कारण मी इथे राहिले तर मी आनंदी नाही राहणार. आणि आपल्या बाळासाठी शकू मावशींची काळजी घ्या. बाय. स्वीटू. ओ असं का बोलला? का म्हणाला तुला? दादा अंबरनाथला जायचंय. नहीं, बहुत लंबा है, लेट हो गया है. दादा अर्जंट आहे. ठीक है, चलो.
स्वीटू आता काय विचारतोस? कुठे गेली ती निघून? तिला खूप समजवायचा प्रयत्न केला मी, सांगण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नाही ऐकलं तिने. तुझा हट्टीपणा हो, तुझा हट्टीपणा. तू तिला बोलूच दिलं नाहीस, तिची बाजू ऐकूनच घेतली नाहीस. ती सांगायचा प्रयत्न करत होती, तू निघून गेलास आतमध्ये. किती बोललास तिला? ज्या स्वीटूसाठी, तिचं प्रेम मिळवण्यासाठी तू अख्ख्या जगाशी लढलास, माझ्याशी भांडलास, तिला इतकं बोललास तू? किती हट केलंस तिला, दुखावलंस तिला. ओ, स्वीटू सारखी मुलगी कोणाचं वाईट व्हावं म्हणून काही करू शकते का? इतका साधा विचार सुद्धा केला नाहीस तू. अरे मी इतकं वाईट वागून सुद्धा माझ्याशी कधी वाईट वागली नाही, मला त्रास होईल असं कधी बोलली नाही. ती मम्मासाठी का वागेल इतकं वाईट? ती मम्मासाठी काय इतकं वाईट विचार करेल? मम्मा आणि तिचं रिलेशनशिप माहिती ना तुला? माझ्यापेक्षाही जास्त जवळ आहे मम्माला ती. आणि स्वीटूचं किती प्रेम आहे मम्मावर नाही माहिती का तुला? मग तरी तू काय म्हणाली माहितीये? ज्याच्यावर मी आयुष्यभर प्रेम केलं, ज्याच्यावर मी आयुष्यभर विश्वास ठेवला, आज त्याचाच माझ्यावर विश्वास नाही म्हटल्यावर मी इथे नाही राहणार. ती गेली. असं नाहीये ताई, मला माहितीये माझं चुकलं, मला माहितीये. मी आय हॅव टू फाइंड हर. शोध तिला. हो मी शोधतो. सॉरी, मला सांगायचं होतं पण शकू मावशी. सॉरी म्हणून आई बरी होणार आहे का? नाही. जर माझ्या आईला काही झालं तुझ्यामुळे तर त्याला जबाबदार तू असणार आहेस. फक्त मी तुला कधीही माफ नाही करणार. माझं एक जग आहे, माझं कामाचं जग आणि माझं घरातलं जग, पण त्यामधला दुवा तू होतेस. आणि मला खात्री होती की तू मला माझ्या कामातल्या जगापासून तोडून नाही ठेवणार, तू मला जोडशील घरातल्या जगाशी. हा माझा विश्वास होता, पण तू तोच विश्वासघात केलास. माझ्या आईला काही झालं नाही स्वीटू, तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. आणि त्याला कारणीभूत फक्त तू असते. तू कुठे चाललाय? आईच्या खोलीत चाललोय झोपायला. कशाला? इथे थांब ना, म्हणजे मला बोलायचं. काही बोलायची वगैरे गरज नाही तुला. वेळेस बोलली असतीस तर हे सगळं कदाचित मला तुला माफ करायला वेळ लागेल, की मी कधीही तुला माफ करू शकत नाही. मला स्वीटूने सांभाळलंय, माझी काळजी घेतली स्वीटूने. तिला तुझी काळजी असती त्यांनी हे असं केलं नसतं. मला सांगितलं असतं तुझ्याबद्दल, तुझ्या आजाराबद्दल. मी शपथ घातली तिला. सॉरी यार स्वीटू, चुकलं माझं. काय बोलून गेलो तुला.